हॅलो एव्हरीवन. आता आम्ही पोचलेलो आहे इंडियाच्या आणि नेपाळच्या बॉर्डरला, जिला सोनोली बॉर्डर असं म्हटलं जातं. इथून सर्व प्रकारची सिक्युरिटी चेक करून आम्ही नेपाळमध्ये एंट्री केलेली आहे आणि इथूनच सगळा आपला नेपाळचा प्रवास सुरू होतो. दोन्ही साईडला सिक्युरिटी चेक्स होतात आणि ती सिक्युरिटी चेक्स पार करून आम्ही निघालो आता नेपाळसाठी. ही जी पोस्ट आहे ही नेपाळची पोस्ट आहे. ही पण आम्ही सिक्युरिटी चेक केली आणि आतमध्ये नेपाळमध्ये शिरलो. हॅलो नमस्कार. आम्ही सध्या आलो आहे नेपाळमध्ये. काल आम्ही एंट्री केली आहे इथे सोनोली बॉर्डरतर्फे एंट्री केली आहे. सोनोली बॉर्डरवरनं आपण ज्या वेळेला इकडे येतो त्यावेळेला इलेक्शन कार्ड आणि आधार कार्ड या दोनच गोष्टी फक्त मॅन्डेटरी आहे. पासपोर्ट आणि ही कंट्री विजा फ्री कंट्री आहे. इंडियन्स करता कुठल्याही प्रकारचा विजा इथे लागत नाही. आणि दोन गोष्टी इथे आल्यानंतर तुम्हाला आवश्यक आहे, तुम्हाला माहिती असायला हवी, ती म्हणजे इथे 100 आणि 200च्या नोटा ज्या भारतीय चलनातल्या आहे त्याच फक्त चालतात. 500ची इथे ऑफिशियली अलाउड नाही आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट इथे अशी आहे की बाय रोड आपण इथे 24/7 आपण बॉर्डर क्रॉस करून येऊ शकतात. फक्त आणि फक्त समज तुमच्याकडे गाड्या असतील तर गाड्यांकरता नाईट क्लोजर असतात. बाकी पेडेस्ट्रियन करता म्हणजे पायी चालणाऱ्यांकरता 24/7 इथे तुम्ही येऊ शकतात. फक्त आपलं इलेक्शन कार्ड आणि आधार कार्ड घ्यायचं, दाखवायचं त्यांना सिक्युरिटीला, आपल्या सिक्युरिटीला, त्यांच्या सिक्युरिटीला एंट्री होते आणि मग तुम्ही स्ट्रेट अवे आतमध्ये प्रवेश घेऊ शकता. धन्यवाद.